आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी पूजा गायकवाड। स्वानंद न्यूज मध्ये आपलं स्वागत। चर्चेत होणारच काळजाचा थरकाप उडवणारी घटना ठाकुर्ली रेल्वे स्थानकात समोर आली आहे। ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून सीसीटीव्ही व्हिडिओ मधील घटना पाहता देव तारी त्याला कोण मारे या म्हणीचा प्रत्यय समोर आल्याचे दिसून येत आहे। कमल शिंदे असं काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेतून बचावलेल्या महिलेचं नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार अपघातातून सुखरूप बचावलेली कमल शिंदे ही डोंबिवलीतील खंबाळपाडा येथील भोईरवाडीत आपल्या कुटुंबासह राहते। सोमवारी दुपारच्या सुमारास ती प्लॅटफॉर्मवर एकटी बसली होती। त्याच वेळी 1:45 1 नंबर प्लॅटफॉर्मवर लोकल येताच प्लॅटफॉर्मवर बसलेली कमल हिने अचानक रुळावर धाव घेत लोकल समोर स्वतःला झोकून दिले। काही क्षणातच तिच्या अंगावरून लोकलचे 2 डबे जातात। ही काळजाचा थरकाप उडवणारी घटना फलाटावर उभे असलेल्या प्रवाशांनी पाहताच रेल्वे स्थानकात एकच गोंधळ उडाला होता। दरम्यान ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान तैनात असलेले जितेंद्र कुमार, रोहित कुमार या आरपीएफ जवानांनीही कमला रुळावर उतरताना पाहिले होते। त्यांच्या लक्षात येताच आरपीएफच्या दोन्ही जवानांनी काही प्रवाशांच्या मदतीने कमल हिला जिवंत बाहेर काढले। त्यावेळी कमल ही रुळाच्या मध्यभागी 2 स्लीपर्समध्ये पडल्याने ती बचावली आहे। कमल ही मनोरुग्ण असल्याची प्राथमिक माहिती आरपीएफ सूत्रांनी दिली असून तिने आत्महत्या करण्यासाठी लोकलसमोर उडी घेतल्याचे सांगितले जात आहे। मात्र कॅमेऱ्यासमोर बोलल्यास तिने नकार दिला आहे। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।